स्वामी समर्थ कंधारकर. तर मला लागल्या होत्या आता बैलपोळ्याच्या ड्युट्या आणि माझं पोलीस स्टेशन होतं नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन. तर मला ते पोलीस स्टेशन माहिती नव्हतं, तर तरी पण मी तयार होऊन निघालो. एकतर मला उशीर झाला होता आणि गाडी पण लेट आली. तिथे गाडी आल्याच्या नंतर मग मी गाडीमध्ये बसून निघालो आणि हे आपलं कंधारचं बस स्टँड. आणि मग तिथून निघाल्यावर आता मी कसं जावं हे तर मला माहीत नव्हतं. मी गाडीमध्येच दोघा तिघाला विचारलं. मग त्यांनी सांगितले मला की लातूर फाट्याला उतरायचं म्हणून. थोड्या वेळानंतर लातूर फाटा आला आणि तिथून मला एक ॲटो घ्यावा लागला. पण तिथून पुन्हा एक ॲटो घ्यायचा होता, तर मला थोडं परेशानी झाली पोलीस स्टेशन माहिती नसल्यामुळं. पण शेवटी मी फायनली आलो ग्रामीण नांदेड पोलीस स्टेशनला. आणि त्याच्यानंतर मग मला खूपच जास्त लेट झाला होता. तर मला वाटलं इथं काही म्हणतील, पण इथले सगळे चांगले होते की मला तेवढं काही म्हणले नाहीत. आणि हे पोलीस स्टेशन खूप मोठं आहे आणि खूपच भारी वाटत होतं इथं. आणि बसून बसून उशिरा आलो आल्या आल्या मला भूक लागली, जेवण केलं. आणि हे बघा आमचे अभ्यासू लेकरू हे इथं बसून अभ्यास करायला आणि लगेच त्याच्या बाजूला दुसरं बसून मोबाईल बघायला. तर अशी मग मजा मस्करी करत आमचा दिवस तर असाच निघून गेला. आणि थोड्या वेळानंतर मग पुन्हा मी गावाकडे निघण्यासाठी निघालो, कारण उशीर झाला होता मला. आणि मग मी त्या ढवळी कॉर्नरला आल्यावर गाडीमध्ये तर खूपच जास्त गर्दी होती, उभा टाकूनच यावं लागलं. आणि गुरुवार असं ना, आपण कंधारमध्ये असल्यावर स्वामीच्या दर्शनाला जाऊ नये असं तर होतच नाही. मी आल्या रेडी होऊन आलो स्वामीच्या केंद्रामध्ये. आरती पूर्ण झालीच होती. मी थोडासा मग आम्ही थोडा वेळ तिथं बसलो आणि स्वामीच्या केंद्रामध्ये आल्यावर ना इथं खूपच भारी वाटते. आणि इथं खूप छान पण, आणि या काकूनं एवढं भारी कथा सांगितल्या ना, यांचं खरंच ऐकावं वाटलं की खूप छान वाटत होतं त्यांचं ऐकून, त्यांनी जे गोष्ट आपल्याला सांगितली. त्याच्यानंतर मग मी स्वामीचे दर्शन घेतले आणि पुन्हा मग आम्ही रूमला आलो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला